शुभ सकाळ मित्रांनो. रामकृष्ण हरी. पहाटेचे वाजले 4:30. आम्ही सर्व महाराज मंडळीने वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पूजापाठ आपला नित्यनेम केला. नित्यनेम केल्यानंतर आम्ही बाहेर जाणार होतो श्री कन्याकुमारी माता दर्शन करण्यासाठी. सर्वजण त्या ठिकाणी सज्ज झालो होतो, तयार झालेलो होतो, गंध वगैरे लावून. त्या ठिकाणी कन्याकुमारीमध्ये स्वामी श्री विवेकानंदाजींचं स्मारक आहे. ते समुद्राच्या मध्यभागी आहे. सुंदर अशा प्रकारे विहंगम दृश्याचं सर्वांना दर्शन आम्ही करून आणणार होतो. तसंच त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला बाकीचेही काही प्रेक्षणीय स्थळं होते, ज्या ठिकाणी त्यांचे महान कवी होते, त्या महाकवींचाही स्टॅच्यू आपल्याला समुद्रामध्ये बघायला भेटणार होता. पण त्याच्या आधी आपण चाललो कन्याकुमारी मातेच्या दर्शनासाठी. मंदिराच्या दिशेने आपण चाललेलो होतो सर्व महाराज मंडळी. आणि दर्शन बारीमध्ये गेल्यानंतर बघितले सर्व भाविक आपल्याला त्या ठिकाणी दिसले. त्या ठिकाणी जे महाराज पूजा करत होते ते महाराजही आपल्याला भेटले. आमचे हरिभक्तपरायण विदर्भरत्न सूरज महाराज भतके, त्यांनीही रामकृष्ण हरी घातला. हे सर्व जे वारकरी दिसत आहेत, सर्व भाविक भक्त हे कन्याकुमारी मातेच्या दर्शनासाठी दर्शन बारीमध्ये रांगेमध्ये होते. आता आमचा नंबर त्यामध्ये आलेला होता. पण मंदिरामध्ये जात असताना आपल्याला शर्ट काढावा लागतो, बनियन काढावं लागतं, उपरणं काढावं लागतं. कन्याकुमारीच्या दर्शनासाठी आपल्याला त्या ठिकाणी वस्त्र काढावी लागतात, सर्व पुरुषांना फक्त. मग आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी कपडे काढलेत. म्हटलं आता आपणही नेहरू बनियन काढायला पाहिजे. मग मीही नेहरू काढला, त्या ठिकाणी बनियन काढलं आणि दर्शन बारीमध्ये उभा राहिल्यानंतर मग मित्रांनो, तुम्ही म्हणताल महाराज थंडी तर खूप असेल. मग थंडीमध्ये सगळ्यांना खूप थंडी वाजली असेल. पण तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, थंडी त्या भागामध्ये अत्यंत कमी आहे. समुद्र जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी वातावरण गरम होतं. मग पुढे लाईनीला लागल्यानंतर आम्हाला दिसले कमळाचे फुलं, जे कन्याकुमारी मातेला अर्पण करण्यासाठी त्यांनी ठेवलेले होते. ते फुलं 30 रुपयाला प्लेट होती. कन्याकुमारीचं माताचं दर्शन घेऊन आम्हाला जायचं होतं पुढं समुद्रामध्ये. त्याच्यामुळे सर्व भाविक भक्त आनंदाच्या सागरामध्ये डुबलेले होते. पण त्या ठिकाणी आम्ही गाभाऱ्यात जाण्यापूर्वी, गाभाऱ्यात जात असताना आपल्याला कन्याकुमारी मातेचं दर्शन घेण्यासाठी 20 रुपये द्यावं लागतात त्या ठिकाणी त्यांना. पण सगळे भाविक एकदम आनंदामध्ये होते. आम्ही 20 रुपये दिल्यानंतर गाभाऱ्याच्या मध्यभागी आम्ही परत मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिरात प्रवेश केल्यानंतर महाराज त्या ठिकाणी जे काही आम्ही बघितलं की आजही कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, तमिळनाडू हे का इतकं गाजले गेलेलं आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी पुरातन जे काही स्थानं आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, त्यांचं त्या ठिकाणी त्यांनी अत्यंत आल्हाददायक, अत्यंत तळहाताप्रमाणे त्यांचा सांभाळ केलेला आहे. म्हणून आजही कर्नाटकामध्ये जुने पुरातन मंदिर आपल्याला पाहायला भेटतात. खूप सुंदर अशा प्रकारे दगडावरती रेखीव काम आहे. तुम्ही जर गेले नसाल तर एक दिवस नक्की जा कन्याकुमारी मातेचं दर्शन घेण्यासाठी. मग कन्याकुमारी मातेच्या गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी सर्व भाविक तयार होते. सगळ्यांच्या हातामध्ये पास होते. पण मंदिरात जाण्यापूर्वी तिथे एक बोर्ड होता. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता. पण कन्याकुमारी मातेचा फोटो पहा बरं, मी झूम करून दाखवतो. हे पहा, कन्याकुमारी माता मंदिर, नॉट अलाउड मंदिर के अंदर मोबाईल फोन. त्या ठिकाणी घेऊन जाता येत नव्हते. एक जुनी पुरातन मूर्ती होती, तिचंही दर्शन करवतो. मागं पूजेचे रेट लिहिलेले होते. गाभाऱ्यात गेल्यानंतर सुद्धा मी छोटासा एक काही सेकंदाचा व्हिडिओ काढला. त्या ठिकाणी शंख फुकल्यानंतर माझं दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो. आम्ही चाललो होतो दुसऱ्या मार्गाकडे. पण आता पुढे आल्यानंतर पाहतो, मला दाखवतो 2 रस्ते आहे. कन्याकुमारी माता मंदिर या ठिकाणी आहे सनसेट पॉईंट. आपण सनसेट पॉईंटला जाण्यासाठी सर्वजण तयार झालो. चला सनसेट पॉईंटला आपण जाऊया. सूर्यप्रकाश त्या ठिकाणी जो काय होतो, सूर्याचा उदय बघण्यासाठी सर्वजण आनंदामध्ये आपण सर्वजण सगळं भाविकांना घेऊन त्या ठिकाणी त्या दिशेने आम्ही चाललो होतो समुद्राच्या दिशेने. समुद्राच्या दिशेने जात असताना त्या समुद्राच्या दिशेनेच आपल्याला समुद्रामधूनच जायचं होतं स्वामी श्री विवेकानंद. सर्वजण गेल्यानंतर मीही पॉईंटला गेलो. त्या ठिकाणी समुद्राच्या अगदी किनारे सकाळचे जे काय आनंदाचं वातावरण होतं, सगळेजण खुश होते त्या ठिकाणी. कारण सूर्यनारायणाचा उदय जो होतो तो कन्याकुमारीला खूप सुंदर अशा प्रकारे आपल्याला दिसत असतो, ज्याला म्हणतात सनसेट पॉईंट. सकाळच्या वेळी सर्वजण कॅमेरे लावून उभे होते भगवान सूर्यनारायणांचं दर्शन करण्यासाठी. पण विषय असा झाला की सगळेजण दर्शनासाठी उभे होते. 6:30 वाजले, 7:30 वाजले, 8 वाजले. अत्यंत गर्दी त्या ठिकाणी झालेली होते. सगळ्यांना उत्सुकता होती. समुद्र भगवंतही त्या ठिकाणी आपल्या लाटेचा आनंद घेत होते भगवान सूर्यनारायणाच्या दर्शनासाठी. सगळेजण आतुर झाले. पण त्या ठिकाणी बघा ते लाटा कशा होत्या, लाटा खवळलेल्या होत्या तिथं. पण मग काय, सगळेजण आनंदाच्या सागरामध्ये होते. किती वाजले तरी मग आम्ही तिथं भजन केलं, श्रीराम जय राम जय जय राम. टाळ्या वाजू भजन केलं. तरीही त्या ठिकाणी काय भगवान सूर्यनारायणाचं दर्शन होईना.
शेवटी सर्व त्या ठिकाणी वाट बघू बघू कंटाळले, टाळ्या वाजू वाजू ही कंटाळले. दिवस तर खूप वरती आलाय. पुढे जाऊन आपल्याला बोटिंगमध्ये जायचं. बोटिंगमध्येही त्या ठिकाणी आपल्याला तिकीट काढावं लागतं 100 रुपये एक पर्सनला. एक पर्सनला त्या ठिकाणी आपण तिकीट दिल्यानंतर आपण पुढे जात असतो. त्या ठिकाणी स्वामी श्री विवेकानंदजींच्या स्मारकामध्ये पहा. आता आम्ही बारीला लागल्यानंतर त्या ठिकाणी सूर्यनारायणाचा प्रकाश आपल्याला दिसतोय बघा. सूर्यनारायण भगवंताचं दर्शन झालं. दिवस जास्त वेळ गेला, 7:30ची वेळ होती, त्याच्यामुळे अत्यंत वरती आले होते. मग लाईनीत उभा राहिल्यानंतर आम्ही चाललो होतो बोटिंगमध्ये तिकीट काढण्यासाठी, ज्या ठिकाणी आपल्याला 100 रुपये देऊन बोटिंगचं तिकीट द्यायचं आणि ते तिकीट घेऊन आपल्याला जायचं होतं स्वामी श्री विवेकानंदजींचं स्मारक बघण्यासाठी. सर्वजण तिकिटाच्या लाईनीमध्ये होते. काही जण आनंद घेत होते, काही जण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आनंद घेत होते. हे जे माऊली आहेत ना, हे माऊली त्यांना सांगायचं तुम्हाला आधार कार्ड द्यावं लागेल, आधार कार्ड द्यावं लागेल, उजवा अंक द्यावा लागेल, तुम्हाला मी ते ऐकू. सर्वजण त्या ठिकाणी बारीक गेले. पहा, आपण ही तिकीट घेतली आहे बाई, हे आहे ते तिकीट बोटिंगचं. बोटिंगचं तिकीट घेतल्यानंतर आपण सर्वजण बोटिंग करण्यासाठी आनंदामध्ये होतो. पण काय, तिथं लाईन सगळ्यात मोठी होती. सर्व भाविक भक्त आपल्या सोबत आपले महाराष्ट्रीयनच होते. पहा, बोटिंगची लाईनमध्ये आम्ही सगळेजण चाललो होतो. सर्व महाराष्ट्रीयन आमचे सर्व भाविक भक्त होते त्या ठिकाणी. आता सर्वांचा आनंद होता की नावेमध्ये बस. तिकीट देऊन घेऊन आम्ही पुढे आलो, नावेकडे चाललो होतो नावेत बसण्यासाठी. मी तुम्हाला दाखवतो, ते एक स्टॅच्यू आहे पाण्यातला आणि स्वामी श्री विवेकानंदजींचं स्मारक आहे, ज्या ठिकाणी आपण दर्शनासाठी चाललेलो होतो. आता तिथं गेल्यानंतर मोकळी हवा इतकी सुटली, तेव्हा ती नाव, त्या नावेमध्ये आपल्याला बसून जायचं होतं. मोठं ज्याला जहाज म्हणतात, त्या जहाजीमध्ये आपल्याला सर्वांना बसून जायचं होतं. त्या ठिकाणी पहा ते स्टॅच्यू आणि त्या ठिकाणी तर मग त्यांनी बुडू नये म्हणून ते काय दिलं का, सगळेजण बलेत अर्धंग पैलवान दिसायचे, सगळेजण पैलवानच झाले. पण मग काय, समुद्र भगवंत पाण्यावरती, मग काय नाव अशी अशी डुलायची, इकडच्या अंगावून हे अंगावून ती अंगावर, ती अंगावून हे अंगावर उतरायची. पण काय, आता सर्व भाविक आनंदाच्या सागरामध्ये बुडालेले होते. मग आम्ही चाललो त्या ठिकाणी. आम्हाला भेटले आमचे जे सोबत चालले होते, त्यांना विचारलं कसं काय, ते म्हणे एकच नंबर महाराज, काय सांगावं तुम्हाला. म्हणलं बाबा हे काय सगळेच पैलवान झालेले आहेत. त्यांनीही त्याचा आनंद घेतला. महाराज तुम्ही एक दिवस नक्की आनंद घ्या, जीवनाचा आनंद घ्या. जीवन सुंदर आहे, जगलं पाहिजे, पारमार्थिक पण आनंद घेतला पाहिजे. मग आम्ही गेलो खाली. नावेतून खाली उतरल्यानंतर जे स्मारक होतं स्वामी श्री विवेकानंदजींचं, त्या स्मारकावरती आपण दर्शनासाठी चाललेलो होतो. वाऱ्याचा अत्यंत प्रचंड वेग त्या ठिकाणी सुटलेला होता. मध्ये जाण्यासाठी सुद्धा आपल्याला 30 रुपयाचा पास लागतो. 30 रुपयाचा पास घेऊन मग स्मारकामध्ये आपण जाणार होतो स्वामी श्री विवेकानंदजींचं. त्या ठिकाणी तुमचं चप्पल स्टँड असेल त्याला 1 रुपयाही द्यावा लागत नाही, फ्रीमध्ये असतं. तो जो पूर्ण इलाका आहे त्या ठिकाणी स्वामी श्री विवेकानंदजींचं स्मारक आहे. स्वामी जी शिला आहे तिथं 2 शिला आहे. एक शिला आहे, त्या शिलेवरती स्वामी श्री विवेकानंदजी आहेत. त्यांनी त्या ठिकाणी 1800 मध्ये त्या ठिकाणी ते आलेले होते. शेवट त्या ठिकाणी ते थांबले. शिकागोची सभा गाजून त्या ठिकाणी ते आलेले होते. असा इतिहास तिथला होता. खूप सुंदर दृश्य आहे. चला आपण तुम्हाला त्या समुद्राचं त्या ठिकाणी दृश्य आपण बघत होतो मित्रांनो. वरती ते डोंगर, त्या डोंगरावरती झाडं बिडं अगदी मस्त होते बरं का मित्रांनो. आता काय खूप सुंदर दृश्य होतं. कधी गेले नसेल तर नक्की. पूर्ण काम अगदी हे दगडामध्ये आहे, त्याच्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. लाकडाचेही त्या ठिकाणी जे दिसतंय ना ब्रॅकेट, हे सगळं लाकडाचं ब्रॅकेट आहे बरं का. सुंदर झाडी, समुद्र भगवंताच्या मध्ये सर्वजण आनंद घेत होते. आपण आता चाललो. वारं इतकं होतं की डोक्यावरची टोपी थांबत नव्हते, उपरनं उडून जायचं. तेव्हा त्या स्मारकाचं मंदिर आहे, आपल्याला जायचं होतं तिथं. चला तुम्हाला मी दाखवतो, दर्शन करवतो बरं का. एकदम सुंदर अशा प्रकारचं आहे मित्रांनो. बनरायचा व्हिडिओ पूर्ण पाहायचा, स्किप करायचा नाही. माझ्यासोबत चालताय तुम्ही. तुम्हाला कन्याकुमारी दर्शन, त्याच्यानंतर रामेश्वर दर्शन, तिरुपती बालाजी दर्शन, सगळे दर्शन आपण मी करवणार आहे. पण तत्पूर्वी आपण स्वामी श्री विवेकानंदजींचं स्मारक बघायचंय. आता तिथं गेल्यानंतर महाराज समुद्राच्या पाण्याचा आनंद घ्यायला नको का. मग आमचे वारकरी भाविक काही पाणी पिण्यासाठी गेले. म्हणे समुद्राचं पाणी प्यायचं. म्हणलं शाबास, वा कसं काय. ते म्हणे महाराज आनंद घेऊ. म्हणलं चला, तुम्ही प्याताय तर मी पण पितो. मग आम्ही समुद्रामध्ये जाऊन समुद्राचं पाणी पिणं सोपं आहे का मित्रांनो. खारं पाणी कोण पिते का. पण आम्ही पिलो. अगदी मस्त पाणी होतं मित्रांनो त्या ठिकाणी. मग आम्ही निघालो. मंदिरातून दर्शन घेतलं. मंदिरात मध्ये फोटोग्राफी करून देत नव्हते. आता आंध्रात मी दाखवलं, पण मित्रांनो तुम्हाला सांगतो, आंध्राच एवढा होता ना की स्वामी श्री विवेकानंदजींचं स्मारकच दिसत नव्हतं.
पण थोड्या वेळ थांबा मित्रांनो, तेव्हा ते स्मारक होतं. अजून 1 मिनिटं थांबा, तुम्हाला मी दाखवल्याशिवाय इथून हालतच नाही मित्रांनो. काय झालं, भाविकांची गर्दी असल्यामुळे दर्शन होणं शक्य नव्हतं. आता पहा तुम्हाला दिसेल बरं का स्वामी श्री विवेकानंदजींचं स्मारक. हे बघा ते स्वामी श्री विवेकानंदजी. थोड्याशा प्रकाशामध्ये मी त्यांचा व्हिडिओ काढलाय. तुम्हाला कसं आवडलं, लाईक शेअर फॉलो करायचं बरं का. चला आता पुढं तुम्हाला अजून त्यांचं फिरून आणतो मी. त्या ठिकाणी काय काय आहे तुम्हाला दाखवतो. शिला आहे तेव्हा ते स्वामी श्री विवेकानंदजी दिसले. आता त्या मावशीनं फोटो काढायचा होता. वाऱ्याचा अत्यंत सुसाट वेग होता. वारं माणसाला थांबू देणं, माणसाला बाहेर लोटायचं. ते उपरण्याची तर काही गतीच नव्हती. उपरणं बळच माने खाली असं दाबून धरायची बारी आलेली होती मित्रांनो. म्हणलं मित्रांनो, वारं लय खूप सुटलेलं होतं, त्याच्यामुळे म्हणलं इथं काय मोबाईल चालवणं शक्य होणार नाही, कारण मोबाईल हातामध्ये ठिकाणाच मित्रांनो. मग मोबाईल म्हणलं आता बंद करावं. ऐका मित्रांनो, शेवट सांगतो तुम्हाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं, शेअर करायचं, फॉलो करायचं आणि नोटिफिकेशन चालू करून ठेवायचं, कारण आपल्याला पुढं अजून दर्शन घ्यायचे भगवान रामेश्वर आणि भगवान तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायचं. काय व्हिडिओला लाईक शेअर फॉलो करायचं. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. राम